भारतीय आणि ग्रीक पुराणकथांचा तुलनात्मक अभ्यास करताना दोन्ही संस्कृतींमध्ये त्यांच्या देवता, नायक आणि मिथकांमध्ये विलक्षण साम्य आणि वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते. भारतीय पुराणकथांमध्ये धर्म, कर्म आणि मोक्ष यावर भर दिला जातो, तर ग्रीक पुराणकथांमध्ये मानवाच्या जीवनातील शौर्य, भावनिक संघर्ष आणि नियती यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. भारतीय पुराणकथांतील रामायण महाभारत सारखे महाकाव्य तसेच ग्रीक पुराणकथांतील होमरचे इलियड ओडिसी यांसारखे महाकाव्य मानवी जीवनाच्या गहन प्रश्नांना स्पर्श करताना आपल्या परंपरांमधील गूढता आणि सौंदर्याची ओळख करून देतात. देवतांचे मानवी स्वरूप, त्यांच्या गुण दोषांचे वर्णन आणि मानवाच्या जीवनातील त्यांचा हस्तक्षेप या बाबतीत दोन्ही पुराणकथांमध्ये विलक्षण समानता जाणवते, तरीही त्यांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनांमध्ये स्पष्ट भेद आहे. जेरुसलेम शहरात एक अद्भुत विधी दरवर्षी पार पडतो, जो केवळ आस्था आणि चमत्कार यांचा एकत्रित मिलाफ आहे. ज्युलियन दिनदर्शिकेनुसार ईस्टरच्या आधीच्या शनिवारी पवित्र कबरेच्या चर्चमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित होतो. या दिवशी जेरुसलेमच्या ग्रीक ऑर्थोडॉक्स प्रियार्क, आर्मेनियन प्रियार्क यांच्या सहभागाने आणि हजारो भक्तांच्या साक्षीने चमत्कारिक विधी पार पडतो. या दिवशी स्थानिक ख्रिश्चन समुदायाला सबत अल नूर अर्थात प्रकाशाचा शनिवार म्हणत उत्सवाच्या एका अनोख्या वातावरणात जेरुसलेम सजून निघते. शनिवारी दुपारी चर्चच्या आतले वातावरण भारावून जाते. ग्रीक आणि आर्मेनियन प्रियार्क अत्यंत श्रद्धेने चर्चच्या मध्यभागी असलेल्या एडिक्यूलमध्ये प्रवेश करतात. एडिक्यूल म्हणजेच तो पवित्र स्थान जिथे येशू ख्रिस्ताला दफन करण्यात आले होते आणि जिथून ते पुनरुत्थान झाले असे मानले जाते. चर्चचा हा भाग एका नाजूक दगडी संरचनेने झाकलेला आहे. जेव्हा प्रियार्क एडिक्यूलमध्ये प्रवेश करतात तेव्हा बाहेर उभा असलेला प्रचंड जनसमुदाय शांततेत डोळे मिटून प्रार्थना करतो. एडिक्यूलचा दरवाजा बंद केला जातो. आत प्रियार्क गुडघे टेकून देवाच्या कृपेची याचना करतात. दरम्यान बाहेर जमलेले हजारो भाविक चमत्कार घडण्याची वाट पाहत असतात. अचानक एडिक्यूलच्या आतून एक मिणमिणता प्रकाश दिसू लागतो. हा प्रकाश जसजसा वाढतो तसतसे बाहेरचा जमाव उत्साहाने गजबजू लागतो. काही क्षणांनी ग्रीक प्रियार्क हातात जळत्या मेणबत्त्यांचा गुच्छ घेऊन बाहेर येतात. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज असते, जणू काही स्वर्गाचा प्रकाशच त्यांच्या हातात आहे. उपस्थित लोकांच्या डोळ्यात श्रद्धेचा पाझर फुटतो. प्रियार्क त्या पवित्र अग्नीने सर्वांना आशीर्वाद देतात. तो अग्नी चर्चमधील दिव्यांना पेटवतो आणि पाहता पाहता तो अग्नी एका भक्ताच्या हातून दुसऱ्या भक्ताकडे वाऱ्यासारखा पसरतो. लोक उभ्या ठिकाणी तो प्रकाश आपल्या मेणबत्त्यांमध्ये साठवण्याचा प्रयत्न करतात. काही ठिकाणी गोंधळ उडतो, काही ठिकाणी आनंदाचे अश्रू ओघळतात. हजारो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. अनेकांनी हा अग्नी स्वर्गातून उतरलेल्या ठिणगीमुळे प्रज्वलित होतो असा विश्वास व्यक्त केला आहे. आजही पूर्व ख्रिश्चन धर्मीय या चमत्कारावर अढळ श्रद्धा ठेवतात. या विधीच्या वेळेस स्थानिक नागरी अधिकारी स्वतः प्रियार्कची तपासणी करतात, हे सिद्ध करण्यासाठी की त्यांनी कुठलाही ज्वलनशील पदार्थ हात नेलेला नाही. या चमत्काराच्या विधीने हजारो भक्तांना श्रद्धेने जोडले असले तरी इतिहासात या विधीवर प्रश्न उपस्थित झाले. 11व्या शतकात फातिमीद खलिफा अल हाकिम बिअम्र अल्लाह यांनी या विधीमुळे होणाऱ्या लोकप्रियतेचा धसका घेत चर्च नष्ट करण्याचा आदेश दिला होता. क्रुसेडरांच्या आगमनानंतर 1100 साली लॅटिन प्रियार्क यांनीही हा विधी केला, पण त्यांना चमत्कारिक अग्नी प्रज्वलित करता आला नाही. पवित्र अग्नी पूर्व ख्रिश्चन आणि रोमन कॅथोलिक यांच्यात वादाचा विषय बनला. 1238 साली पोप ग्रेगरी 9 यांनी हा विधी फसवणूक असल्याचा आदेश दिला आणि रोमन कॅथोलिक धर्मगुरूंना त्यात सहभागी होण्यास मनाई केली.
आजही हा पवित्र अग्नी जेरुसलेममधून पूर्व ख्रिश्चन राष्ट्रांमध्ये पाठवला जातो. इस्रायल आणि वेस्ट बंक मधील ख्रिश्चनभूल शहरांमध्ये तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक भाविकाच्या हातात पेटलेली मेणबत्ती फक्त प्रकाशाचा स्रोत नसते, ती त्यांच्या मनातील श्रद्धेचा, देवाशी असलेल्या नात्याचा आणि चमत्कारावरच्या विश्वासाचा जिवंत पुरावा असते. प्रत्येक वर्षी सबत अल नूर हा दिवस लोकांना या चमत्काराच्या साक्षीदार होण्याची संधी देतो, ज्यामुळे त्यांच्या जीवनात विश्वास आणि आशेचा नवा प्रकाश फुलतो.